जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दोष हत्या करण्यात आली होती। त्यांचे भाऊ आज अकोल्यात जन आक्रोश मोर्चाकरिता अकोल्यात आले असता त्यांनी प्रसार माध्यमातून बोलताना ते म्हणाले की अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी यावेळी केलेली आहे। तर आरोपी सध्या मोकाट असून या आरोपींची गुन्हेगारी रक्तात भिनली आहे। या आरोपीने अनेक गुन्हे केले आहेत। हा आरोपी 2022 पासून कागदोपत्री फरार होता, मात्र तो इथेच होता आणि सराईत गुन्हेगार किती पुढचा आहेत आणि किती पटीतला आहे आणि हे आरोपी पोलीस यंत्रणेला खेळवत आहेत। ज्या दिवशी पहिला गुन्हा झाला होता त्या दिवशी शिक्षा भेटायला पाहिजे होती। त्याच्यानंतर त्याला लक्षात आले असते की गुन्हेगारी खूप चुकीच्या पद्धतीची आहे। जर आरोपींना शिक्षा झाली असती तर पुढचे गुन्हे झाले नसते, असे मत त्यांनी सत्यलढा सोबत बोलताना व्यक्त केले। आज आम्ही अकोला येथे आलेलो आहोत। जो इथं जन आक्रोश मोर्चा आहे, जो निषेध मोर्चा आहे, त्यामध्ये आमचे कुटुंबीय सहभागी झालेला आहे। आमची भूमिका ही न्यायाची आहे। आम्हाला न्याय पाहिजे आहे आणि न्याय मिळण्यासाठी आम्हाला जे करावं लागतंय ते आम्ही प्रत्येक गोष्ट करू। जे आरोपी आहेत, अजून बरेचसे आरोपी बाहेर मोकाट फिरतायत, म्हणजे त्याला तसं मोकाट म्हणता येणार नाही, त्याला जी गुन्हेगारी त्याच्या रक्तात भिनलेली आहे ती एवढी आहे की त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत गंभीर स्वरूपाचे, आणि तो 2022 पासून फरार होता। कागदोपत्री तो इथंच वावरत होता। तर यातून हे लक्षात येते आपल्याला सगळ्यांच्या की हे सराईत गुन्हेगार किती पुढचे आहेत, किती पटीतले आहेत आणि किती हे पोलीस यंत्रणेला म्हणजे खेळवत आहेत। यातून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या दिवशी त्याचा पहिला गुन्हा झाला त्या दिवशी त्याला शिक्षा भेटायला पाहिजे होती। त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं असतं की हे गुन्हेगारी खूप चुकीच्या पद्धतीने आहे आणि पुढचे गुन्हे त्याच्याकडून घडले नसते, असं आमचं देशमुख कुटुंबियाचं मत आहे। आज तू अकोल्यात आलेली आहे, म्हणजे आम्ही आज न्याय मागतोय। माझ्या वडिलांची जी अमानुषपणे हत्या झाली, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याविरुद्ध आज पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रातील बाहेरचे लोक सुद्धा न्याय मागतात, कारण की जे दुःख आहे ते दुःख खूप मोठं आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी आम्ही न्याय मागतोय। आमची एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी। विराज बेटा, तू काय मागणी करून आला? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आणि सध्या या घटनेतील अमानुषता इतकी भयंकर आहे की ही राजकीय सीमा याला लागू होणार नाहीत आणि जाती धर्माच्याही सीमा याला लागू होणार नाहीत। इतकं भयंकर असं हे कृत्य आहे। या कृत्यातील सर्व आरोपी जेरबंद झाले पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा राखण्यासाठी या घटनेची पाळंमुळं खणून काढली गेली पाहिजेत। या हिंस्र जनावरांप्रमाणे जे आरोपी वागलेले आहेत यांचे जे कोणी पाठीराखे असतील, मग ते कितीही मोठा असू द्यात, त्यांनाही या प्रकरणात किंमत मोजावी लागली पाहिजे। विशेष सरकारी वकील अजून या घटनेत नियुक्त झालेले नाहीत। एक आरोपी अजूनही मोकाट आहेत, त्याला अरेस्ट करता आलेलं नाही। मग हे देशमुख कुटुंबीय आज जे राज्यभर आक्रोश करतायत, त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातली जनता आक्रोश करते, त्याचं कारणच हे आहे की अद्याप पाहिजे तसा न्याय मिळालेला नाही। तो मिळाला पाहिजे ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि जर सरकारने तो लवकर दिला नाही तर हा वणवा आणखी पेटल्याशिवाय राहणार नाही। संपादक सतीश देशमुख 9970321817।